मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद भागवत पुराण रहस्य. तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम श्री गणेशाय नमः. ओम सरस्वती नमः. ओम गुरुदेवतोभ्य नमः. ओम कुलदेवताय नमः. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भयानघ्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं निवासं. श्री श्रीनिवासा की जय. कोल्हापूर महालक्ष्मी माता की जय. पद्मावती महालक्ष्मी माता की जय. तर मित्रांनो, तुमच्या बरेच काही कमेंट्स आल्या होत्या. म्हणजे ह्या कमेंट्स खूप 24 घंट्यानंतर मी बघत आहे. बिफोर तयारी केलेली राहते माझी 2-3 दिवसाच्या व्हिडिओची. घरात काही केव्हाच कोणते काहीतरी कामं निघून जातात. मोठी फॅमिली आहे तर कुठे जाणं येणं, तब्येत कोणाची बघणं, त्यामुळे 2-3 व्हिडिओ एकट्ठा बनवून ठेवून देते. म्हणजे वेळ भेटला या नाही भेटला तर टेन्शन राहत नाही की 2-3 दिवसाचे आहेत आपल्याजवळ असं. तर या 24 तासानंतरच्या कमेंट्स मी बघून तुम्हाला सांगत आहे की कोणाकोणाच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. धन्यवाद ताई. मी मुंबई भांडूपवरून ऐकते. मी सातारा जिल्हा येथील कराड तालुका येथील आणे गावातून तुमची कथा ऐकत आहे. खूप छान वाटते कथा ऐकायला. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ताई, तुम्हाला एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्री महाकाल ताई. ताई, तुम्ही आम्हाला पुराणे श्रवण करवता, स्वतःच्या तब्येतीची पण काळजी घेत जा. तुम्ही आमच्यासाठी देवाजवळ प्रार्थना करता, तसेच मी पण तुमच्यासाठी महालक्ष्मीजवळ प्रार्थना करत राहते की तुमचे आरोग्य पण खूप चांगले राहो, आरोग्यदायी राहो तुम्ही. कोल्हापूर कळंबा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मी कर्नाटकातून तडवेल या गावातून ऐकत आहोत ताई. धन्यवाद ताई. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मुंबईहून ऐकत आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ताई. ओम श्री शिवाय नमस्तुभ्यं ताई. हर हर महादेव ताई. श्रीकृष्ण निगडी पुणे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्री रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय ताई. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. खूप खूप धन्यवाद ताई. नांदगाव. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ताई. धन्यवाद ताई. खूप खूप आभार आणि तुम्हाला प्रणाम ताई. चरणी प्रार्थना. माझी 4 दिवसाची कथा ऐकायची माझी राहिली आहे. आता ऐकायला मी आज सुरुवात केली आहे. माझ्या मामा स्वर्गवासी झाले, भगवंताच्या भेटीला गेले. मामा हे पांडुरंगांचे खूप भक्त होते. तर मी आज कथा ऐकायला सुरुवात केली आहे. धन्यवाद. श्री शिवाय नमस्तुभ्यं ताई. नाशिक. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ताई. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ताई. धन्यवाद. खूप छान सांगतात तुम्ही. तुम्हाला कोटी कोटी माझा नमस्कार. तालुका पारनेर, गाव वडगाव, सावताल येथून ऐकत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय ताई. कोल्हापूर. टेक्निक तुमची खूप छान आहे ताई सांगायची आणि खूप चांगले समजावून सांगतात. चंद्रपूर वरून ऐकत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ताई. जय श्री महाकाल ताई. देवरगावहून ताई. मला असं वाटतं की तुम्ही सारख्या कथा तुमच्या ऐकतच राहावं असं मला वाटतं ताई. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ताई. विठ्ठल 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 ताई. ओ कृष्ण लीला नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय ताई. ओम नमः शिवाय ताई. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्री महाकाल. जय श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम नमः शिवाय. बीड. नारायण नारायण. नमः श्री
लक्ष्मी नारायण नमा. ताई तुम्ही आमचे गुरु आहात, तुमच्या चरणी आम्ही कोटी कोटी नमस्कार करत आहोत. मी जसा वेळ भेटेल तशा तुमच्या कथा ऐकत राहते. खूप छान कथा सांगता ताई तुम्ही बीड गावाहून. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हर हर महादेव. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्री महाकाल. महालक्ष्मी नारायण दत्त रामकृष्ण हरी विठ्ठल पांडुरंग पांडुरंग नांदेड ताई. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्री महाकाल ताई. राधे श्याम ताई. राधे श्याम. श्री कृष्णाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय ताई कोल्हापूर. ताई तुम्ही खूप छान सांगत आहे. तुम्हाला काय सांगू आणि काय नको सांगू असं मला वाटतं. तुम्ही सांगत असताना आम्हाला असं वाटतं की तुम्ही आमचे खूप जवळचे नातेवाईक आहेत आणि तुम्ही मला कमेंट्स करतात तर मला असं वाटतं की तुम्ही माझे खूप जवळचे नातेवाईक आहेत. तर नक्की बुऱ्हाणपूरला जर येणं आलं तर शहापूरला बसस्टँडला या. फोन मेसेज केला नाही तरी पण बसस्टँडला कोणाला विचारा प्रवीण लोहारचं घर कुठे आहे. शालिनी दीदी ह्या यूट्यूबर आहे तर त्यांना भेटायचंय तुम्हाला. नक्की घरापर्यंत पोचवायला येतील. तर जो मला भेटायला येईल तर मला असं वाटेल की अतिथी साक्षात भगवंत माझ्यासाठी आज इथे भेटायला आलंय. तर थोडी पण मनात हिचकिचाट करायची नाही. व्यवस्थित यायचे, जेवण खावण करून मस्त जायचे. तुम्हाला असं वाटेल की माझ्या घरीच वा माझे खूप कोणी किती जन्मांचं माझं बॉय यांची माझी भेट झालेली असेल. तुम्हाला एवढं जवळचं वाटेल. कोणी पण मला नवीन भेटतं तर मी डायरेक्ट त्यांच्याशी एवढं आपुलकीने बोलते की त्यांना असं वाटतं तुम्हाला खूप जन्मांपासून बघितलंय, या खूप काही तुम्ही माझ्या जवळच्या आहे असं वाटतं. तर मला पण चांगलं वाटेल तुम्ही येणार माझ्या घरी तर नक्की इकडे भेट द्यायला या. आणि मी जर तिकडे आली तिकडे त्या गावाकडे त्या साईडला तर मी तिकडे तुम्हाला भेट द्यायला येईल. काही नाही असं टेन्शन. खूप खूप धन्यवाद. भरपूर गावांच्या तुमच्या कमेंट्स आल्या होत्या. असेच कमेंट्स करत राहा. तरी पण मी अर्ध्याच कमेंट्स अजून वाचलेले आहे. 7 मिनिटं झाले तरी पण. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ताई तुम्ही छान सांगता खूप. आम्ही पारनेरवरूनच ऐकत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ताई. खूप छान. तर बऱ्याच काही आहे तर अजून तर 8-10 मिनिटं लागून जातील इतक्या कमेंट्स आलेल्या आहेत आज. तर धन्यवाद. अशाच तुमच्या कमेंट्स तुम्ही करत राहा आणि माझा आत्मविश्वास वाढवत राहा. तर आपले 7 मिनिटं, कारण तुम्हाला पण आनंद वाटेल की माझी कमेंट्स वाचली, ते म्हणेल माझी कमेंट्स वाचली. कमेंट्स जर वाचताना ऐकलं तर असं वाटतं माझी कमेंट्स आली असं, म्हणून एवढ्या मिनिटं मला आज वाचावी लागली. धन्यवाद खूप मनापासून सर्वांना थँक्स. तर आज आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय ऐकलेले होते. मागच्या व्हिडिओमध्ये 999 साड्या भगवान श्रीकृष्ण द्रौपदीला देतात. तर आपण ते मागच्या व्हिडिओमध्ये ऐकले. प्रल्हादाची स्तुती कशी केली होती ते आपण ऐकले मागच्या व्हिडिओमध्ये. आणि भरपूर काही कशी पूजा पाठ करायची ते आपण ऐकलेले होते. तर आता त्याचा पुढचा भाग, संसाराला सोडून मनुष्य कुठे जाईल. मीही असेन व संसारी राहील. संसाराकडे भोग दृष्टीने नव्हे तर भगवत दृष्टीने जो मनुष्य पाहिल तो अतिशय सुखी होईल असे स्वतः भगवंताने सांगितले आहे. तू स्वतःला सुधार. साऱ्या जगाला तू कसा सुधारणार आहे. जगाला आपण सुधरवू शकणार नाही, म्हणून आपल्याला सर्व बदलावं लागतं. आपणच बदला. जगाला सुधरवण्याची कोशिश करू नका. एकदा काय झाले की अकबराच्या मुलीच्या पायात काटा टोचला गेला. तेव्हा राजाने बिरबलाला बोलावून सांगितले की माझ्या साम्राज्यातील सर्व जमीन चामड्याने आच्छादून टाका की जेणेकरून भविष्यात सहज आधीच्या पायात काटा रुतणार नाही. बिरबल डोके खाजवू लागला की सर्व साम्राज्यातील भूमी झाकली जाईल तर एवढा मोठा चामड्याचा तुकडा कुठून आणू आता. राजे लोक तर लहरी असतात. बिरबलने विचार केला की सर्व जमीन चामड्याच्या झाकण्याऐवजी राजकन्याचे पायच फक्त चामड्याने झाकले तर चालणार नाही का. असा विचार करून बिरबलाने एक जोडा बनवून राजकन्याच्या पायामध्ये टाकून दिला. एवढी पुरी साम्राज्य जर भूमीला झाकले, चामड्याचे बनवले, झाकून टाका म्हणजे माझ्या मुलीच्या पायामध्ये काटा टुचणार नाही. बिरबलाने सांगितले जर फक्त जोडा बनवला तर चालणार नाही का पायामध्ये. तर बिरबलाने एक पायाचा जोडा बनवून आणला, तो राजकन्याच्या पायामध्ये टाकला. जगात काटे खूप राहतील पण ज्याच्या पायात जोडे आहेत त्याला काटे ऋतू शकत नाही. जो भगवंताची सेवा करत राहतो त्याला कधीच काटे टुचणार नाही. जो कथा श्रवण करत राहतो, पुराणांचं श्रवण करत राहतो, तो सर्व सुखांचा उपभोग घेत राहील आणि या जगामध्ये त्याच्यासारखा सुखी कोणीच राहणार नाही. सुखाच्या उपभोगात विवेक, मर्यादा यांचा अनादर जर केला
तर माणसाला दुःख व्हावे लागते, दुःखी व्हावे लागते. सर्वांना सुख मिळावे या हेतूने संसार निर्माण केला आहे, पण माणूस विवेकपूर्ण मर्यादात जगाचा उपयोग करीत नाही, म्हणून दुःखी राहतो. कोण्या एका गावात पिण्याच्या पाण्याची फार टंचाई होती. अन्नदानापेक्षा जलदानाला सर्वात श्रेष्ठ मानलं गेलं आहे आणि श्रेष्ठ सांगितले गेले आहे. म्हणून एका शेठजीने 15-20 हजार रुपये खर्चून लोकांच्या भल्यासाठी एक विहीर खोदून दिले. लोक विहिरीचे पाणी पिऊन त्या शेठजीला खूप खूप आशीर्वाद देऊ लागले. एके दिवशी योगायोगाने एक मुलगा खेळता खेळता त्या विहिरीतच पडून मरण पावला. अति दुःखात माणसाचा विवेक राहत नसतो. त्या मुलाचा बाप त्या शेठजीशी भांडू लागला, त्याला शिव्या देऊ लागल्या व म्हणाला की तू जर विहीर खोदली नसती तर आज माझा मुलगा त्या विहिरीत मेला नसता. आता आपणच करा की शेठजीने त्या मुलाला मारण्यासाठी विहीर खोदली होती की पाणी पिण्यासाठी खोदली होती? त्याने तर सर्व लोकांच्या कल्याणासाठी पाणी पिण्यासाठी विहिरीची तयारी केली होती. असे परोपकारी काम केल्यामुळे सारे गाव त्याची प्रशंसा करीत होते. तो मुलगा मेला या शेठजीचा काय दोष सांगा बरं आता? हा संसारही एक प्रकारची विहीरच होय, परंतु देवाने ती कुणाला बुडवण्यासाठी निर्माण केली नाही आहे, तर त्याचा आपल्याला चांगला उपयोग घेण्यासाठी निर्माण केली आहे. प्रल्हाद म्हणू लागला, प्रभू आपल्याला अपराधी कोण म्हणेल? पण या विषयांना आपण सुंदर बनवले आहे, हे ठीक नाही केले. म्हणून आता आपणच आम्हाला शिकवा की जेणेकरून आमचे मन सांसारिक विषयाकडे फसणार नाही. नृसिंह भगवान म्हणाले, या जगाला सुखी करण्यासाठी मी 2 अमृत निर्माण केली आहेत, तरी पण की या जगाला लोक कल्याणासाठी 2 अमृत निर्माण केली आहे. याचे पान केल्याने तुमचे मन विषयाकडे आकर्षित होणार नाही, इंद्रिय सर्वे तुम्हाला त्रास देणार नाही. ती 2 अमृत म्हणजे एक नामामृत म्हणजे नामाचा मंत्र, ओम नमः शिवाय मंत्र, श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्र, श्री स्वामी समर्थ मंत्र, म्हणजे भरपूर मंत्र आहेत. तर त्या नामामृत म्हणजे जगामध्ये आपल्याला त्रास नाही व्हायला पाहिजे, आपल्या शरीराला त्रास व्हायला नाही पाहिजे, आपण अमर राहायला पाहिजे. अमर तर आपण राहणार नाही, म्हणजेच आपल्याला दीर्घायुष्य आपल्याला राहायला पाहिजे. आपल्या शरीराला कोणती रोग बाधा अडचण घरात कोणती यायला नको, याच्यासाठी भगवान विष्णूंनी 2 अमृत तयार केले आहेत, म्हणजे नामामृत आणि दुसरी कथामृत. तर जो कोणी नामामृत आणि कथामृत करतो तो जगात सर्वात सुखी राहतो. तर कथामृत म्हणजे आता आपण पुराणांचे श्रवण करत आहोत. जेव्हा जेव्हा मनात विषयांमध्ये जर पाप प्रवेश होईल तेव्हा तेव्हा कथा ऐकायच्या, म्हणजे आपले सर्व शरीरामधले पाप नाहीसे होईल. दररोज पाप होतं. एक साधारणसा विषय उदाहरण सांगत आहे. एक उदाहरण काय, तर जसा एखादा व्यक्ती आहे, मनुष्य आहे, एखादी स्त्री खूप सुंदर आहे, तो मनुष्य तिच्याकडे बघत आहे, उदाहरण देत आहे. तर स्त्रीकडे बघत आहे, पण तो कोणत्या दृष्टीने बघत आहे? त्याला कामांतुराने नजरेने बघत आहे. तर मग त्याच्या काय झालं? डोळ्यांमध्ये पाप आलं. पाप डोळ्यात आलं, मग कुठे गेलं? ते कानाद्वारे, हृदयाद्वारे, मनाद्वारे ते हृदयात उतरलं. हृदयात कोण राहतात? भगवंत राहतात. मग ते भगवंत राहतात, तर त्या डायरीत काय लिहिलं जाईल? पापच लिहिलं जाईल. मग आज एक दिवस पाप झालं की त्या स्त्रीकडे त्याने कामांतुर नजरेने कामवासनेने पाहिले. आजचे त्याचे पाप झाले. परत दुसऱ्या दिवशी ती परत स्त्री काही कामाने निघाली, परत तोच मनुष्य तिच्याकडे परत बघायला लागला दुसऱ्या दिवशी पण कामवासनेच्या नजरेने की ही स्त्री किती सुंदर आहे, किती छान आहे, ही जर मला मिळाली तर. अशा कामवासनेने कामांतुर होऊन बघत राहिला तो. परत तिच्याकडे डोळ्यांमधून पाप येतं खरं तर. मग परत दुसऱ्या दिवसाचं पण पुण्य तर नाही झालं, पण 2 दिवसाचे काय झाले? पाप झाले. म्हणून स्त्री असो की पुरुष असो, कामवासनेने स्त्री पुरुषाला बघेल या पुरुष स्त्रीला बघेल. तर आपण म्हणतो की मी कुठे दिवसभर कुठे काही पाप केले, पण एखाद्या स्त्री या एखाद्या पुरुषाला बी कामांतुर होऊन जर बघितलं त्या नजरेने, तर तुमचे पापामध्ये ते डायरीचे म्हणजे लक्षण लिहिले जातील. आणि जर आपण सर्वांमध्ये समभावप्रमाणे बघितलं, आपल्याला म्हणजे देव दिसला समभावाने, आपल्या मनात एकदम निष्पाप म्हणजे काहीच नाही, आपल्या मनामध्ये आपला आत्मा एकदम शुद्ध आहे, तर आपल्याला कोणत्याच प्रकारचे पाप लागणार नाही. मी वारंवार काय सांगत राहते की आपल्याला पापांपासून मुक्ती झाली पाहिजे, पापांपासून मुक्ती झाली पाहिजे. दिवसभरातून असे अनेक पाप आपल्या हातून होत राहतात, आपल्याला कळत नाही. पुण्य खूप कमी होतं आणि पाप जास्त होतं. म्हणून आपण शिवमंदिरात जातो तर झाडू पोछा करायचा. मला मी एवढ्या पुराणी हातात वेळात वेळ काढून तरी पण जाईल शिवमंदिरामध्ये, घाण दिसेल तर शिवमंदिरात झाडू पोछा करायचा, व्यवस्थित शिवलिंगाला व्यवस्थित घासून घुसून ते कुच्ची वगैरे
किचन वगैरे किचन येतं स्कॉच ब्राईट त्या शिवलिंगाला लावायचं नाही. साखर आणि दुधाने स्क्रब करायचा भगवंताचा, शहदने स्क्रब करायचा, पंचामृताने शिवलिंगाला धुवायची. कोणी कोणी असे खरं खरं घासतात तर मला असे अंगाला काटे येतात. अरे रे रे बापरे. तर असे सॉफ्ट नजर बघ. कालच्या व्हिडिओमध्येच आपण ऐकलं की लहान बाळासारखं 1 दिवसाचं बाळ कसं राहतं अलगद, तर तसं शिवजींना या आपल्या घरच्या पूजेला आपल्याला तशी पूजा करायची आहे. तर ती सर्व पूजा पाठ नेव नेटके करून बेलपत्री वाहून फूल पान वाहून धूप दीप नैवेद्य कापूर वगैरे अर्धा तास का असे ना पण वेळात वेळ काढून सकाळी पटकन 10 वाजता चालली जाते पूजा करायला. जेवढं भेटलं तेवढं आपल्या अकाउंटला जमा होतं. तेच आपलं पाप कमी होतं. आपले पाप आपण अशा काही पूजा पाठ करतो या कोणाला दान धर्म करतो त्याच्याने आपले पाप कमी होते आणि पुण्य आपले खूप वाढत जाते. तर आपल्याला खूप पुण्य वाढवायचे आहे आणि पापाची डायरीत आपल्याला एक बी लाईन पाहिजे नको, म्हणून आपल्याला पुण्याच्याच डायऱ्या खूप भरायच्या आहे. त्याच्याने जो कोणी पुण्याच्या डायऱ्या भरतो ना त्याला सर्व सुख प्राप्त होतं. समजून घ्या, ज्या व्यक्तीजवळ आई वडील आहे, सासू ससरे आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, जावई आहे, सून आहे, नातू नातरे, घर गोकुलासारखं भरलेलं आहे, तर त्याचे खूप पुण्याची डायरी जमा झालेली आहे. असं समजावं की मी खूप सुखी आहे, मला फक्त पुराण ऐकायचे आणि ओम नमः शिवाय लिहायचंय, या जय श्रीराम मंत्राचा जप करायचा, या भगवत प्राप्तीसाठी मला देवाला प्रसन्न करायचं आहे. असा व्यक्ती जर भेटला तर असं समजावं, या तुम्हाला असं वाटलं की मी हे तर माझ्याजवळ सर्व काही आहे, मी खूप सुखी आहे, तर असं समजा तुमची पुण्याची डायरी भरून गेलेली आहे. आणि ज्यांचे जर काही कामं अपुरी आहेत तर आपले अजून प्रालब्ध बाकी आहेत. आपले ते प्रालब्ध नशिबाला साथ देत नाहीये म्हणून आपले कामं होत नाहीये, त्या कामांना अडथळा येतोय. मी स्वतःला समजून घेते की कोणत्या कामाला जर आपला अडथळा आला तर अरे अजून आपले प्रालब्ध झालेले नाहीयेत, अजून आपल्याला खूप पुराणं वाचायचे, मग प्रालब्ध संपतील, पापकर्मापासून आपल्याला मुक्तता मिळेल. तर खरं तर पापकर्मापासून आपल्याला मुक्तता मिळायला पाहिजे आणि आपले मुलं बाळं सर्वजण सुखी व्हायला पाहिजे, गोकुळासारखं आपलं घर राहायला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये माता लक्ष्मी नारायण स्वयं विराजमान राहतात. तर अशा प्रकारे आपल्याला भगवंत प्राप्तीसाठी खूप काही मेहनत करावी लागते. आज आलो पाणी टाकून येऊन गेलो, 1 दिवसाचा झाडू पोचा करून दिला शिव मंदिरात झालं असं नाही. रोज आपल्याला वारंवार कथा ऐकायच्या आहे, पुराणांचे श्रवण करायचं आहे, रोज पाणी शिवलिंगावर टाकायचंय, रोज पूजापाठ करायची, सासू ससऱ्यांची रोज सेवा करायची आहे. 1 दिवस झाले त्यांना जेवण दिला, नाश्ता दिला, कपडे धुतले असं नाही, रोज सेवा करायची, तेव्हा ते आपले पुण्याच्या डायरीमध्ये लिहिलं जाईल. तर आपल्याला आपल्या शरीराचा त्रास, आपल्याला सर्व इंद्रियांचा रोगांचा आपल्याला जर त्रास कमी करायचा आहे तर आपल्याला नामामृत म्हणजे मंत्रांचा जप करायचा आहे, कथा अमृतांचे श्रवण करायचं आहे, म्हणजे सर्व पापांचा नाश होईल आणि आपले पापाचा प्रवेश आपल्या शरीरामध्ये जो देहवारा आहे तर त्याच्यामध्ये प्रवेश होणार नाही. नामामृत म्हणजे नाममंत्राचा असा आश्रय आहे की तो आपल्याला सर्व पापांपासून मुक्ती करून देते आणि श्रवण कथांचा असा आश्रय आहे की 7 जन्मांच्या पापांपासून आपल्याला मुक्ती करून देते. जीवाला माणसाला विषयांनी त्रास देऊ नये म्हणून तर मी हे 2 अमृत बनवलेली आहे, असे भगवान विष्णू स्वतः सांगत आहे की आपल्या जीवाला त्रास व्हायला नको, आपल्या शरीराला त्रास व्हायला नको, म्हणून हे 2 अमृत मी मानव कल्याणासाठी आणि मानवासाठी बनवलेली आहे. पण कोणी ऐकतं का हे मानव कल्याण? खूप 25% लोक ऐकतात, 75% लोक कुठं ऐकतात? पण ज्याच्या नशिबात आहे त्यांनी तर ऐकून घ्या. आपल्यासारखे आपण भाग्यवान समजतो की आपण हे ऐकत आहेत. तर आपल्याला नामांचा मंत्रांचा जप करायचा आहे आणि पुराणांचे श्रवण करायचं आहे. याच्याने आपले सर्व काही जे त्रास आहेत तर ते दूर होतील. स्वर्गात जे अमृत मिळते ते प्याल्याने जर सुख तर मिळते, पण असे म्हणतात ना त्यामुळे पुण्याचा क्षय सुद्धा होऊन जातो. पण कथा अमृत अशी आहे की स्वर्गातील अमृतांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. ज्यांनी एक पुराण सुद्धा ऐकून घेतलं त्यापेक्षा भाग्यवान कोणी नाही आहे, असे स्वतः भगवान विष्णूंनी सांगितले आहे. ज्यांनी कथा पुराणांचा एक पुराणांचा सुद्धा श्रवण केलं असेल त्याच्यापेक्षा भाग्यवान कोणी नाही आहे. न त्याला यमदूत हात लावणार आहे, न यमयातना होणार आहे, न 108 कुंड नरक यातनाचे आहे त्याच्यात त्याला त्या चक्रामध्ये फिरवायला लागणार आहे. सिद्ध त्याला वैकुंठ लोकची प्राप्ती होणार आहे, स्वर्गाची प्राप्ती होणार आहे. आणि हा आत्मा असा त्याच्या आत्म्यामधून अशी ज्योत निघेल बाहेर की यत किंचित सुद्धा त्याला विजा होणार नाही आणि हात पाय चांगले सलामत राहतील, व्यवस्थित स्वच्छ शरीराने आपण राहू आणि तेव्हा आपले जीव जाईल. नाही तर त्या शरीराची खूप घाण होत आहे,
की संडाशीत पडलेले आहे, कोणाकोणाला अक्षरशः आमच्या इकडे गावाकडे तर खूप जणांना काही असं बघण्यात येतं की किती असे किडे सुद्धा पडून जातात, शरीर मांस लटकून जातं, भोगे काय म्हणते त्याला, असे गड्डे पडून जातात, काहीतरी बराच शब्द वापरतात इकडे तर भोग म्हणजे असे गड्डे गड्डे शरीराला पडून जातात. तर अशा इजा आपल्या शरीराला व्हायला नको. जसे आपण तसेच्या तसे आपण जायला हवं, कोरडे कासट व्यवस्थित स्वच्छतेने जायला हवं. आपली हाडशीड व्हायला नको, आपले मुलं सोनं आपली हाडशीड न करे आणि अशी ज्योत आपली निघे की भगवंत तुझ्या दर्शनासाठी मी येत आहे, मिलनासाठी येत आहे. माझा आणि तुझा आज मिलनाचा दिवस आहे. खूप वर्ष मी पृथ्वीवर काढले, सर्व काही संसार बघितला, पण तुझ्या विना खोटा आहे असं त्या देवाला आपल्याला बोलायचंय. म्हणून घाबरायचं नाही. मृत्यूचा जो दिवस राहतो तो बिलकुल घाबरायचं नाही. त्या दिवसाला तो तर खूप चांगला दिवस राहतो आपला. म्हणून या कथा अमृत आपण श्रवण करत आहोत ना, तर हे कथा अमृतामुळे आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होणार आहे. आपल्याला नरक यातना होणार नाही. यमदूत आपल्याला चाबुकाने ओढून घसटून घेऊन जाणार नाही. मस्त विमानामध्ये जाऊ आपण. एवढ्या पुराणाचे आपण श्रवण करत आहे, तर एवढा आत्मविश्वास ठामपणे तुम्ही निर्धारित करून घ्या की आपण विमानामध्येच जाणार आहे. विश्वास हा 100% गॅरंटीने सांगून देते मी तुम्हाला. काही आपला विश्वास डगमगायचा नाही. आपण खूप इतक्या श्रद्धेने विश्वासाने एक एक लाईन बारकाईने आपण एक सुद्धा लाईन मिस करत नाही आणि एक सुद्धा लाईन आपण असे सोडलं ठेवलं भराभरा वाचून टाकून दिलं. आपण किती बारकाईने व्यवस्थित की दुसऱ्यांना आपण कथा ऐकून सांगू शकू, तर असे आपण व्यवस्थित बारकाईने ऐकत आहे, श्रवण करत आहे, कोणाला सांगताय, कथा कमेंट्स करून आपण लिहितोय, म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. तर ही आपल्याकरता खूप भाग्यवान आहे आणि आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होणार आहे. कथा अमृत त्या स्वर्गातील अमृतापेक्षा सुद्धा आपल्याला श्रेष्ठ करून देणार आहे. काय म्हणत आहे भगवान विष्णू की स्वर्गात जे अमृत मिळते ते प्याल्याने तर सुख मिळते, पण असे म्हणतात की त्यामुळे पुण्याचा क्षय सुद्धा होतो. पण पुराणे वाचून या ऐकून त्या स्वर्गातील अमृतापेक्षा सर्वात जास्त सुख त्या पुराणांमध्ये आहे. तर हे प्याल्याने पापाचा कितीही ब्रह्महत्येसारखे पाप केलेली राहिली मागच्या जन्मात 7 जन्मात, तरी सुद्धा या कथा अमृताच्या प्याल्याने हे अमृताच्या प्याल्याने पापाचा क्षय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि चरित्र लीला व नाम अमृत होत कथा अमृत पापांना भस्म करून जीवन शुद्ध करून देते. कथा अमृत जे आहेत, जे आपण कथा करत आहोत, ऐकत आहोत, तर सर्व पापांचे भस्म करून आपले जीवन शुद्ध करून देत आहे आणि अमृतापेक्षा आपले जीवन सर्वात श्रेष्ठ मानले गेले आहे. जेव्हा नाम आणि ब्रह्म व नाद आणि ब्रह्म एक होतात ना, तेव्हा परब्रह्म प्रकट होत असतो. समजलं की नाही? जेव्हा नाम आपण मंत्र बोलतो, जेव्हा नाम ब्रह्म व नाद ब्रह्म दोघी एकत्र होतात ना, तेव्हा परब्रह्म प्रकट होतात आणि नामामृत काहीही करू शकते. त्याला काय अशक्य आहे? तर भगवंताचं नामस्मरण. श्रीराम, आता इथे श्लोक आलेले आहेत, मीराबाईने जे म्हटलेले आहेत, तर ते कसे त्यांनी भगवानाची स्तुती केलेली आहे, तर ते आपण ऐकूया. श्री राम नाम जपन से सारे कष्ट दूर होई. श्री राम नाम जपन से सारा शुभ कर्म होई. श्री राम रसना रटे जो सदा सुख होई. श्री राम राममय विश्व सारा सुहाई. मीराबाईने म्हटलेले हे छोटीशी स्तुती. मेरा मन राम ही राम रटे रे, मेरा मन राम राम रटे रे. राम नाम जपली जो प्राणी, कोटी पाप कटे रे प्राणी. काय सांगितलं मीराबाईंनी? आताच आपण तेच विषय आपला चालू आहे. तर मीराबाईने म्हटलंय, जो एक वेळा राम म्हणेल त्याचे कोटी पाप नष्ट होतील. कोटी याने 100 लाख. तर 100 लाख पाप बी केलेली राहिली आपण, तर आपल्याला कोटी 100 लाख हजार कोटी आपले पाप कमी होतील. तर नाम जपाला, राम भजनाला तशी कुण्या वस्तूची तर आवश्यकता नाही. पण मीराबाईने एका भजनात एका लाईनामध्ये सांगून दिले, माझ्यापाशी कोणतेच साधन नाही, मी साधन रहित आहे. मला तर फक्त तुझे एकच नाम आहे, राम नाम सर्व काही आहे. डंको नाम सुरत की डोरी, कलिया प्रेम चढ़ाऊ ये माय. प्रेम को ढोल बनियो अति भारी, मगन हो गुण गाऊ ये माय. तन ताल मन करू डपली, सोती सुरत जगाऊ ये माय. कीर्तन करू में प्रीतिम आगे, सो अमरापुर पाय ये माय.
मो अबला पर कृपा की जो गुण गोविंद का गाऊ ये माय। मीरा के प्रभु गिरधर नागर रज चरणों की पाऊ ये माय। राम नाम मेरे मन बसियो राम रसियो रिझाऊ ये माय। राम रसियो रिझाऊ ये माय। किती छान सांगितलेलं आहे, त्याचा अर्थ आपण आता ऐकूया। ही दोन अमृत जी आहेत तर ती निशुल्क दिली आहेत भगवंताने, ही दोन्ही श्रेष्ठ आहेत। भगवान श्रीकृष्णाचे नाव तर स्वर्गाच्या अमृतापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे, आणि जो भागवत पुराण ऐकून घेतो तर त्याचे अमृतपेक्षा म्हणजे खूप श्रेष्ठ आहे भागवत पुराण ऐकणे। म्हणजे देव स्वर्गातले अमृत पितात तरी त्यांना शांती लाभत नाही, आणि जो भागवत पुराणाच्या कथांनी पानांनी विषय शांत होतो तो कोणत्याच याच्याने शांत होत नाही। नामामृत व कथामृताचे पान करा। कथा अमृताच्या पानाने विषय शांत होतो, मन शरीर शांत होते, झोप शांत लागते। जेव्हा जेव्हा मनात पाप येईल व डोळ्यात विकार उत्पन्न होईल तेव्हा तेव्हा या दोन अमृताचे पान करा। जेव्हा जेव्हा मनामध्ये जर पाप आलं आणि डोळ्यांमध्ये जर आलं, ते आताच तुम्हाला उदाहरण दिलं एक स्त्री आणि पुरुषचं, जर तसे आले तर काय करा, कथा अमृताचे श्रवण करा, म्हणजे एका दिवसाचे पाप नाहीसे होईल। दुसऱ्या दिवशी परत आलं तर दुसऱ्या दिवशी परत भागवत पुराणाचं श्रवण करा, म्हणजे ते पाप हातच्याच आत उतरत जाईल। याच्या पिण्याने तुम्हाला विषय सतवणार नाही। भोगी कधी भोगी होऊ शकत नाही। कलयुगात माणूस भोगी आहे, भोग वासना खूप आहेत, म्हणून जर त्याने योगी बनण्याचा प्रयत्न केला तर त्याला लवकर सफलता मिळणार नाही, कारण तो भोग काम वासनेने बनलेला आहे, म्हणून त्याला लवकर सफलता मिळत नाही। म्हणून नामामृत व कथामृत हे दोन सरळ उपाय भगवान विष्णूंनी सांगितले आहे की कोणी सुधारणार नाही, कोणी काही केल्या बगैर राहणार नाही। त्याच्यापेक्षा मंत्रांचा जप करा आणि भागवत पुराणाचे श्रवण करा, म्हणजे या सरळ उपायाने तुमचे सर्व कामं सरळ होतील। कथामृत व नामामृतच्या पानाने संसार सुखदायी होईल, ब्रह्मरूप सर्व काही सुखी करतील। अज्ञानाला संसार दुःखरूप वाटतो कारण त्याची दृष्टी विकारी असते, ज्ञानाला संसार सुखरूप वाटतो कारण त्याची दृष्टी ब्रह्ममय झाली आहे। आता आपण हे पुराण ऐकत आहे तर आपली बुद्धी काय झाली आहे, अतिशय संसार सुखरूप आपल्याला वाटतो, दृष्टी आपली ब्रह्ममय झालेली आहे। आपल्या मनात कोणीच पाप आपल्या मनात दिसत नाही। आपण जसे साधे आहे, जो साधा आहे ना त्याला सर्व जग साधं वाटतं, आणि जो दोष काढत राहतो वारंवार प्रत्येक गोष्टीत दोष काढत राहतो त्याला पुरं जग दोषारोपणच दिसतं। त्याला प्रत्येक व्यक्तीत तो दोष काढेल, स्वतःत एवढे दोष आहे ते बघत नाही, समोरच्यामध्ये दोषांचे दोष काढत राहतो। अगोदर झाकून आपल्या हृदयात तर बघ की किती दोष तुझे निर्माण झाले आहेत, आपल्या शरीरात काय दुसऱ्यांचे दोष काढतोस। म्हणून आपले मन काय झालंय, हे पुराण वाचून आपल्याला सर्व काही साधे जगमय हे सर्व काही साधं दिसतं। आपल्याला कोणाचेच आपल्याला आठवण येत नाही की आजूचं काय करतोय बाजूचं काय करतोय, निंदा नासलती का इकडच्या तिकडच्या गोष्टी आपल्याला त्याच्यात इंटरेस्टच वाटत नाही, कारण आपलं मन काय झालेलं आहे, संसार सुखरूप झालेलं आहे। ज्ञानाला संसार सुखरूप झाले आहे। आपल्याला फक्त एकच ध्यास असतो की कामं पटापट उरकवावी आणि कथाला बसावं, म्हणजे आपली दृष्टी ब्रह्ममय झालेली आहे असे समजावे। प्रल्हाद काय म्हणाला मग भगवान विष्णूला, नृसिंह अवतारामध्ये आता प्रल्हाद नृसिंह अवतारात भगवान विष्णूच्या मांडीवर बसलेले आहे, दोघांचे काय चालू आहे, संवाद चालू आहे। कारण की नृसिंह भगवान विष्णूंचा संताप शांत होत नव्हता कोणानेच, तर ब्रह्मदेवाने काय सांगितलं, प्रल्हादा तूच आता भगवान विष्णूचा संताप शांत कर, तुझ्या वाचून ते शांत होणार नाही। मग भगवान विष्णू नृसिंह अवतारात प्रल्हादाला काय करत होते, चाटत होते। जशी आई आणि बाळाची वात्सल्य प्रेम भावना जागते तशी प्रल्हाद आणि भगवान विष्णूंची वात्सल्य भावना जागृत झाली होती। भगवानांनी अलगद काय महान भक्त प्रल्हाद सांगा की स्वतः भगवंताच्या मांडीवर बसायला भेटलं, आणि आपण त्या कथा आपण ऐकत आहोत तर आपण पण खूप भाग्यवान की साक्षात आपण भगवंता जवळच आहे आपल्याला असं वाटत आहे। कारण या कथा स्वतः प्रल्हाद भगवंताच्या मांडीवर जर बसलेला आहे तर आपण भगवंताच्या चरणाजवळ तो बसलो असणार। एवढ्या आपण छान कथा ऐकत आहोत, त्यांचे गुणगान करत आहोत, ते बी तर प्रसन्न होत असतील। वाचण्यापेक्षा श्रवण करणारा सर्वात जास्त भागवान राहतो असे या पुराणात आणि प्रत्येक पुराणात सांगितले गेलेले आहे। म्हणून वक्तापेक्षा श्रोता
जास्त महान आहे. म्हणून प्रल्हाद काय म्हणत आहे की प्रभू आपण जी 2 अमृत बनवली आहे ती तर खूपच छान आहेत की कथा अमृत आणि मंत्रामृत नामामृत. तर ही खूप छान आहे मानव कल्याणासाठी. मला तर याचा काही उपयोग होत नाही, कारण मला माहीत आहे की सर्वदूर तर मला भगवंतच दिसत आहे, तर मी काय नामामृत करू. माझा तर जय श्रीहरी जय श्रीहरी. मला तर तलवार पण त्या तलवार मारायला उगारली तर त्या तलवाराच्या टोकेवर सुद्धा भगवंत मला तुम्ही दिसले, तर मला काय ती तलवार आणि तलवारची टोक दिसेल. ती सुद्धा दूर होऊन गेली, गायब होऊन गेली. सेवेकरांनी मला तलवार काय मारली, काल कोठडीत काय बंद करून दिलं, तर ते सुद्धा तुम्ही मला महालक्ष्मीला सांगून जेवण पोचवलं. म्हणजे मला प्रत्येक वस्तूत, बल्कि माझी आराधना त्या कालकोठडीत खूप छान झाली होती, एकांतामध्ये खूप छान झाली होती. तर तुम्ही हे जे काही उपयोग सांगत आहे ना कथामृत आणि नामामृत, मला त्याचा काही उपयोग होत नाही, कारण मला प्रत्येक वस्तूमध्ये तुम्ही दिसत आहे. कारण मला माहीत आहे की भगवंताचे नाव व कथा अमृत अतिशय श्रेष्ठ असते, ती अमृतपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. पण माझे मन या कथा कीर्तनात स्थिर होणार नाही, कारण मला प्रत्येक गोष्टीत मला तुम्ही दिसत आहे. कीर्तनाशिवाय कथेला पूर्णता येत नाही. कीर्तना वाचून कथा अपूर्णच राहते. मोठ्या पाप्याला सुद्धा कृष्ण कीर्तनात आनंद मिळतो, कीर्तनानेच आनंद मिळतो. जो खूप पापी आहे तर त्याला सुद्धा कथा कीर्तनाने आनंद मिळतो. कारण का, त्याचा आत्मा शुद्ध होऊन जातो आणि मग तो तालाने नाचू लागतो. पाप व अभिमानाचा नाश करण्यासाठी कथा केल्या पाहिजे. पाप आणि अभिमान तर नष्ट होतो. हळूहळू आपल्या स्वभावात बदल आला असेल सर्वांच्या, कारण आपण मीपणा आपल्या शरीरातून काढून टाकला. पापांचे आपण काय करून टाकले, नाश करून टाकले. तर आपल्या देवाऱ्यात आपण भगवंताला स्थापितच करून घेतलेलं आहे. तर आपला काय झाला आहे, अभिमान नष्ट झाला, पापे नष्ट झाली, आपला आत्मा सर्वांचा शुद्ध झाला आहे आणि भगवंत आपल्या जवळच आहे जणू असे आपल्याला वाटते. अभिमानासारखा दुसरा कोणी शत्रू नाही आहे. तर गर्व आणि अहंकार कधीच करू नये. मी माझी गोष्ट खूप म्हणजे सांगत नाही, मोठे मीपणा करत नाही. आमचा पुरा जो मोहल्ला आहे, वाडा आहे, इकडचे तिकडचे लोक आहेत, ते सर्वजण बोलतात की ताई तुम्हाला थोडासा सुद्धा अभिमान नाही आहे. तुमची पोरगी एवढी सर्जन बनत आहे, मुलगा बी फार्मसी करत आहे, तुम्हाला सिल्वर बटन येऊन गेलं आहे, सर्व काही आहे. म्हटलं ते काय मी आणलं, मला त्याचा काय अभिमान, ते भगवंताने केलं. कारण की एक झाडाचा पत्ता त्याच्या झाडाचा पत्ता त्याच्या आदेशाने हालू शकत नाही, तोडू शकत नाही. तर मीपणा करून काय फायदा. मी थोडी केलं, हे जो त्याच्या कर्माने बनतो, या ज्याच्या त्याच्या कर्माने त्याच्या नशिबात राहतो तर बनतो. तर मला त्याचा काही गर्व नाही. जो तो त्याची मेहनत करून करत आहे आणि मी का म्हणून माझ्या मुलींचे ते सिल्वर बटन आलं त्याचा गर्व करू. मला तर गोल्डन बटन आणायचं आहे, तर मला अजून खाली नमून राहायचं आणि सर्वांशी चांगले व्यवस्थित वागायचे की मला तेव्हा गोल्डन बटन भेटेल. म्हणून आपल्या गर्व अहंकार आपल्या शरीरातून काढून टाकायचा आहे. जेवढे आपण अभिमान काढणार, मीपणा काढून टाकणार, तेवढी आपले कामं लवकर होतील. अभिमान सारखा दुसरा कोणी शत्रू नाहीये. विवाह, मृत्यू आणि भोजन यासाठी तीच व्यक्ती असावी लागते की एका ऐवजी दुसरा चालू शकत नाही. मग भजनात कसा चालू शकेल. विवाह, मृत्यू, भोजनाप्रमाणेच भजनही स्वतःच करायला हवे. विवाह आपण करतो, भोजन आपण करतो, मग मृत्यू आणि भजन ते पण आपणच करायला हवे. केवळ ज्ञान निर्थक आहे. ज्ञान हे जीवनात जितके उतरवाल तितके सार्थ होईल. भागवत साधकाला मृत्यूनंतर मोक्ष मिळण्याची गोष्ट करीत नाही, तर भागवत मृत्यूपूर्वीच याच जन्मी मोक्ष देते. म्हणून जो भागवत पुराण ऐकतो त्याला याच जन्मामध्ये मोक्ष भेटून जातो. इंद्रियाचा समूह शुद्ध करा. जो कोणी 2 मिनिटं सुद्धा भागवत पुराण ऐकतो तरी सुद्धा त्याला याच जन्मी मोक्ष भेटून जातो. इंद्रियांचा समूह शुद्ध करा. गो म्हणजे इंद्रिय, कुल म्हणजे सामुदायी. इंद्रिय म्हणजे शुद्ध झाली तर तुमचे हृदय गोकुल बनेल आणि त्यात परमात्मा त्या गोकुलामध्ये विराजमान होईल. आताच तुम्हाला सांगितलं 5 मिनिटं अगोदर की आपलं घर कसं पाहिजे, तर ते गोकुल सारखं पाहिजे, त्यात परमात्मा विराजमान झाला पाहिजे. मग प्रल्हाद म्हणतो, हे नाथ, मला हे माहीत आहे की नामामृत व कथामृताचे पान मन शुद्ध करते, शुद्ध मनाला जागृत ब्रह्ममय दृष्टी करते. पण माझे मन असे विचित्र का आहे, त्या अमृताचा लवकर आश्रय घेत नाही. विचार करा की प्रल्हादाचे मन काय अशुद्ध होते, नाही तर आपल्यासारख्या सामान्य पुरुषाची गोष्ट करीत होते. ते आम्हाला लोकांच्या मनाची स्थिती सांगत होते.
सांसारिक विषयाच्या चिंतनाने आमचे मन विकृत झाले आहे, म्हणून जगही आम्हाला विकृत दिसते. सिद्धज्ञानी पुरुषाला जग विकृत नव्हे, ब्रह्ममय दिसते, कारण परमात्म्याचे सतत चिंतन करीत असतात. साधकाला सुद्धा जग ब्रह्मरूप दिसत नाही, कारण तो साधनेत मग्न झालेला असतो. जो ईश्वराच्या विमुख आहे त्याला जग बिघडलेले दिसते. नामाचा आश्रय घेतल्याने मन सुधारते. आमच्यासारख्या सामान्य माणसासाठी आणखी दुसरा कोणता मार्ग नाही. संसाराच्या चिंतनाने मन बिघडलेले आहे आणि संसाराच्या चिंतेने काय आहे, मन बिघडलेले असते. श्रीकृष्णाच्या चिंतनाने व स्मरणाने मन काय शुद्ध होते, सुधरते आणि जिकडे तिकडे आपल्याला भगवंताचीच आशीर्वाद आणि छाया दिसते. जेव्हा आम्ही पुराण ऐकण्यास बसलेलो असतो ना, त्यावेळी आमची दृष्टी वारंवार घड्याळाकडे जात असते का? पण जेव्हा गप्पा मारायला बसतो तेव्हा हातावर घड्याळ असून सुद्धा नजर घड्याळावर जात नाही. रात्री 1:30 वाजून जातो तरी मोबाईल बघत राहतो. वेळेचा नाश म्हणजे सर्वस्वांचा नाश करणे. अंतकाळाच्या वेळी एखाद्या लक्षाधीशाने देवाला 1,00,000-2 लाख रुपये देऊ केले आणि व विनंती केली की देवा माझे आयुष्य आणखी 2 दिवस वाढवून दे ना, मी तुला 2 लाख देईल. तर काय देव त्याचे आयुष्य वाढवून देईल का? नाही, कारण भगवंत काळाचे दान करण्यात कंजूस असतात. काळाचे दान करण्यात कंजूस असतात. जो खूप भाग्यवान आहे त्याचाच काळ टळतो, कारण त्याने काही पुण्य केलेले राहते, म्हणून त्याचा काळ अपमृत्यू या अपघात आपण म्हणतो. तर तो कसा टळतो? तर हे पुराण कथा श्रवण केल्याने तो काळ टळून जातो. 2 लाख द्या की 10 लाख द्या, पण 2 दिवस सुद्धा भेटणार नाही. हा, भेटतील तर केव्हा भेटतील? आज आपण ऐकले नारायण नारायण फक्त 2 वेळा बोलले तर त्याचे 12 वर्षाचे आयुष्य वाढले. तर त्याच्या मुलाचे नाव त्याने भगवंताने सांगितले होते साधू संतांनी की तो नारायण नारायण असे नाव ठेव तुझ्या मुलाचे. त्याने खरंच नारायण ठेवून दिले. त्याची पत्नी वेश्या होती. ज्या वेळेस यमदूत आले, त्याचा काळ आला, तो नारायण नारायण त्याच्या मुलाला हाका मारू लागल्या. पण काय, त्या यमदूत तेथे एकाकडे यमदूत आणि एकाकडे भगवान विष्णूचे दूत. तर मग त्यांनी सांगितले की हा आमचा माणूस आहे, तर याला सोडून दे. म्हणे नाही, हा नारायण नारायण त्याच्या मुलाला बोलत आहे. म्हणे कोणाला? आपण बोलो, पण भगवंत तर आमचे आहेत. तर त्याचे 2 वेळा नामस्मरणाने जर त्याचे 12 वर्षाचे आयुष्य वाढते, तर आपण का म्हणून एवढे भागवत पुराण ऐकायचे नाही? तर आपले किती वर्ष वाढून जातील, दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल. आपल्या मुलांना, आपल्या पतीला दीर्घ आयुष्य प्राप्ती होईल, आपले घर संसार सुखी होईल. त्यामुळे सर्वांनी नारायण नारायण या मंत्राचा जप करावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. त्याच्याने आपल्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते. तर 1 लाख 2 लाख 10 लाख देऊन काहीच फायदा नाही आहे की आपण भगवंताला आयुष्य मागू. जर आयुष्य मागायचे आहे तर कथा अमृत करा, नामामृत करा, भगवंताच्या चरणी राहा. म्हणजे भगवंत आपल्याला त्याचे 2 दिवस काय तर तो 20 वर्ष देऊन देईल. भगवंताच्या नामामृतामध्ये एवढी शक्ती आहे, कथामध्ये एवढी शक्ती आहे. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आजचा आवडला असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. जय श्री महाकाल.